मला पण कर ग्लुकोज. होय, आपल्या दोघींना पण ग्लुकोज बनवते मी आता. सगळे एनर्जी लो. ग्लुकोज पिऊन करून दुपारचं स्नॅक्स बनवूया मग काहीतरी खायला छोटंसं. आहे का ना? तू तोपर्यंत वरती कपडे वाळवून घेऊन ये. बघा मित्र मैत्रिणी, अंजलीला आणि मला ग्लुकोज बनवते आहे. म्हणजे अंजली म्हणजेच माझी मुलगी. कसं वाटतंय म्हणू ग्लुकोज? छान. चोस. छान वाटतंय. छान वाटतंय का? चला मी आता म्हणू आता करते मका चिवडा. बघ, तुला शिवमला खूप आवडतो ना? हो. मी आता मका चिवडा मी घेतलेला आहे. थोडासा थोड्या तेलात, अर्धा पोळी तेलात आणि थोडा भाजून, छान मस्त भाजून घेऊ. तेल गरम झाल्यानंतर थोडं बघितलं तेल गरम झालं, कडकडीत तेल गरम करावं लागतं याला. नंतर लो फ्लेमवर मका चिवडा काढून घ्यायचा. तेल गरम झालेलं आहे आपलं. तेल गरम करून छान तेल गरम करूया. गॅस कमी केलेला आहे. बघा मस्त तळलेला आहे. आवाज येतोय का म्हणून? हो. त्याला जास्त तेल लागत नाही ना मका चिवड्याला. मम्मीच्या पप्पांना, मम्मीच्या आजीला, मला, शिवमला, आमच्या घरात सगळ्यांनाच हा मका चिवडा खूप खूप आवडतो. हो की नाही म्हणून? थोडा गॅस मोठा करून, मोठा बारीक करत करत भाजायचा. आता मी मनूसाठी आणि माझ्यासाठी बनवते. नंतर आपण शिवमला आणि पप्पांना करूया. स्टॉप कर. बघ म्हणून कसा होतोय, कसा लागतोय? छान लागतोय.
थोडा जास्त कर, तुझ्या हातचा खूप छान होतो. खरंच का? खरं. स्टॉप. माझ्या फ्रेंड्सला पण तुझ्या हातचा मक्याचा चिवडा खूप आवडतो. तुझे सगळ्याच रेसिपी आवडतात त्यांना. आणि मक्याचे चिवड्यासारखं आणत जा म्हणतात. होय, त्यांना म्हणायचं आपलं आमच्या घरीच या खायला. हो म्हणले. वाव मम्मी, किती टेस्टी झालं. खाल्ला का बाळा तू? खाल्ला.